पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं उत्तर म्हणून रात्री 1:30 वाजता पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं कळतंय। मात्र यानंतर भारतानं सुद्धा आपली तयारी पूर्णपणे केलेली आहे। बॉर्डर लाईन जी आहे त्या बॉर्डर लाईनच्या आजूबाजूला असणारी जी एअरपोर्ट आहेत ती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत घेण्यात आलेला आहे। पंजाबमधील अमृतसर एअरपोर्ट जे आहे ते आता पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहे आणि रात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीत 100 किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे आणि दहशतवाद्यांचे जे तळ आहेत अशा 9 तळ आणि स्थळांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। जे फायटर जेट आहेत भारताचे ते 100 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेले होते आणि त्यांनी 9 दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत। तिथे एअर स्ट्राईक केलेला आहे, हवाई हल्ले केलेले आहेत आणि त्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। भारताने केलेली कामगिरी, या कामगिरीचं कौतुक केलं जातंय। मात्र दुसरीकडे ज्या बॉर्डर लाईनच्या आजूबाजूला असणारी जी एअरपोर्ट आहेत भारताच्या हद्दीतली त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या अनुषंगाने भारतानं एक मोठा निर्णय घेत पुढील आदेशापर्यंत हे एअरपोर्ट जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या पंजाबमधील अमृतसर एअरपोर्टच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय। एअरपोर्टच्या बाहेरच मुख्य प्रवेशद्वाराजवळच पंजाब पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे किंवा अनेक प्रवासी असे आहेत जे आपल्या विमानाने आपला प्रवास करण्याच्या इच्छेने इथे येत आहेत, कारण त्यांना रात्री 1:30 वाजता जो काही हवाई हल्ला पाकिस्तानच्या हद्दीमध्ये झालाय किंवा एअर स्ट्राईक झालेला आहे त्याची अजून सुद्धा कल्पना नाहीये। मात्र इथे आल्यानंतर या घटनेची माहिती त्यांना दिली जाते। मात्र एअरपोर्ट हे पूर्णतः शटडाऊन करण्यात आलेलं आहे। पुढील आदेशापर्यंत एअरपोर्ट हे बंद असणार आहे। असं सांगितलं जाते की 10 वाजेपर्यंत एअरपोर्टची सगळी जी काही विमानं आहेत ती स्थगित करण्यात आलेली आहेत आणि 10 नंतर कदाचित सगळे ऑपरेशन पुन्हा एकदा पूर्ववत होतील, सगळी विमानं पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होतील। मात्र आत्ताचे आपण दृश्य पाहतोय अनेक प्रवासी जी विमानाने प्रवास करणारे आहेत आणि अमृतसर एअरपोर्टच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना पोलिसांच्या माध्यमातून माहिती दिली जाते की सध्या सगळी विमानं जी आहेत ती विमानसेवा पूर्णतः बंद करण्याचे निर्देश आहेत आणि पुढील आदेशापर्यंत हे निर्देश असणार आहेत। पंजाबमधील अमृतसर एअरपोर्ट असो किंवा चंदीगड एअरपोर्ट असो, याचबरोबर जम्मू काश्मीर श्रीनगर जिथे या बॉर्डर लाईन आहेत आणि एअर स्ट्राईक भारताने केल्यानंतर पाकिस्तानाकडून तशा पद्धतीचं उत्तर येऊ शकतो, म्हणून ही खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि बॉर्डरच्या आजूबाजूला असणारे बहुतांश एअरपोर्ट जे आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत। तर नागरी विमानसेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील आदेशापर्यंत या विमानसेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत। अमृतसरची दृश्य आपण पाहतोय। अमृतसरचं जे एअरपोर्ट आहे ते पंजाबच्या पाकिस्तानच्या हद्दीपासून अगदी जवळ आहे, काही किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर राबवत असताना त्याच्या आधीच हा अलर्ट जो आहे तो बॉर्डरवरच्या सगळ्या यंत्रणेना देण्यात आलेला होता आणि आता भारतातील अनेक भागामध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने मोठी खबरदारी घेतली जाते। बॉर्डरवरती जे जवान बंदोबस्ताला आहेत, तैनात आहेत, त्यांना सुद्धा अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पाकिस्तानकडून ज्या काही पोकळ धमक्या दिल्या जात आहेत की आम्ही सुद्धा युद्धासाठी तयार आहोत, आम्ही हा हल्ला खपवून घेणार नाही। मात्र भारतानं पहलगामच्या हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे निर्दोष पर्यटक मारले गेलेले होते, ज्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती, त्याचं उत्तर एक मोठ्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे। रात्री 1:30 वाजता 9 दहशतवाद्यांचे जे काही तळ आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये असंख्य दहशतवादी हे मारले गेले असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। मात्र भारतानं उचललेलं हे एक मोठं पाऊल होतं, ज्या कामगिरीचं कौतुक संपूर्ण देशभरामध्ये होत आहे। मात्र सुरक्षेच्या अनुषंगाने एअरपोर्ट बंद करणं असो किंवा बॉर्डर नजीकची जी काही गावं आहेत तिथे सुद्धा विशेष खबरदारी सुरक्षेच्या अनुषंगाने सध्या तरी घेतली जाते। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारडकर, अमृतसर, पंजाब।